बॅटिंग करणाऱ्या टीमला धावसंख्या 2 ने खातं उघडले. फ्रीट असेल पडणाऱ्या या चेंडूवर मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय. लायसन्स आहे. कुठेही मैदानाच्या चोहे बाजूने फटकेबाजी करा, काही फरक या ठिकाणी पडणार नाही. ओहो, व्हॉट स्ट्रोक! पीक केलाय, पाठवून दिलंय, स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय, ठोकलाय षटकार. काय जबरदस्त आक्रमक पीक केला. कोळवट टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिलं या चेंडूला. ते म्हणजेच बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये 6 धाब्याची मदत मिळाली. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8. 8 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. चला, आवाज येते की कमी करण्यात आलेला आहे. तर आता फक्त स्कोरच पतूने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. फक्त स्कोर प्रत्येक षटकागणित आपण पोचवायचा आहे. येस, प्रत्येक षटकागणित आता फक्त स्कोर दाखवला जाईल. फटका इथे चांगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दर्शनच्या बॅटमधून षटकार आलाय. NM चॅम्पियन संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. अर्थातच अगस्त पाटील आणि रुद्रांश पाटील यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज लावण्यात आले. फुलटॉस ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक आता आहेत. बॉल पण येतील. चांगली फिल्डिंग यश बंटी. फेकी केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त केलेले आहेत. धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेत. मला पण शिकवा. पहला उतरा तो मेरे को लगा अजय उतर गया. मला वाटलं अजय जाएगा. अरे 6 टेको डाला मैंने 2. इसने जो 2 6 मारा तेरे नाम पे डाला. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत 3 आणि 16 धावा फटकावरती लागल्या गेल्या. थोडंसं खर्चिक राहिल्या गोलंदाज आतापर्यंत. जागेवर खेळण्याचा प्रयत्न इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. धावसंख्या 17. ऑन साइडला फटका येते चांगल्या दर्शनच्या बाहेरमधून. आणखीन एक दर्शनीय स्ट्रोक षटकार. पतूने सांगितले फक्त आता धावा जरी सांगितलं तरी बरं होईल. धावल्यावर डीजे युवराज हिमालय पाटील देखील रजा घेत असताना त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आपण 6 दिवस सलग या स्पर्धेच्या माध्यमातून आपला महत्त्वपूर्ण वेळ दिला. डीजे उपलब्ध करून दिला. आपले देखील विशेष आभार. चार बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा या धाफटक्यावरती पाहायला मिळतात. 23 रन्स. दर्शन म्हात्रे खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आता मिड ऑफला आहे. टिपला जेल मैदानाच्या आतमध्ये लागला. हा पहिला धक्का पतू पॅकर्स या टीमला.
कस काय त्याच्यासाठी लावतो. लिहिता नाहीये. दर्शन 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या त्या फटकावरती 23 धावा. विशाल भोईरने आज या स्पर्धेमध्ये विक्रम केलाय. जवळपास 7वा स्कोरर या ठिकाणी चेंज केलेला आहे आणि त्यांना पकडून 8वा. जर अजून 2 दिवस स्पर्धा असती तर 15 ते 20 स्कोरर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले असते. शेवटचा अंतिम बॉल समोर खेळला फटका चांगला आहे आणि बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा बार. अंकितच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा त्या फटकावरती लागले. 29. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 29 धावा त्या फटकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील डाऊन दी बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना लागला हा दुसरा धक्का. अजय जा बैटिंग पे जा एक तो मार. अजय जा एक मार इसके बाद जा. पहिला बॉल इथे डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या त्या फटकावरती 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. चांगला बॉल इथे जेबीचा मैदानाच्या आतमध्ये येतो डॉट बॉल. तीस धावा त्या फटकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपत्र पाहू शकतायत. फटका हवेत मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आता येथील प्रयत्न करतील परंतु झेल काय होणार नाही आहे. याबरोबर ते धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून 32 धावा धाव फटकावरती लागलेल्या आहेत. 32. 1.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतवर कंप्लीट झालाय. 32 धावा.
हुक केल्या बॉलला मागे निघून चालला बॉल आणि इथे बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषेपार 4 धाब्यांसाठी. विशालजी नाईक सरांचा इशारा आला चौकार आणि 1 बाउन्स फॉर दिस ओव्हर असं देखील मैदानाच्या आतमध्ये दर्शवले गेले. धावा फटकावरती लागल्यात 36. छत्तीस धावा फटकावरती पाहायला मिळतात. आता या दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन्ही टीमच्या माध्यमातून 36चा आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 36 धावा फटकावरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम बथू पॅकर्स जूचंद्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप याबरोबर एकच धाव पाहायला मिळेल. धावसंख्या 37 37. लोवर फुलटॉस ऑन साइडला कनेक्शन प्रॉपर झालंय आणि बॉलला सरळ पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंकितच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफडकावरती 43. 43 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. दोन बॉलचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 3. याही वेळेला चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येतील आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये याबरोबर एक धाव येईल. एकेरी धावेच्या माध्यमातून धावसंख्या धावफडकावरती 44 44. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 3 बॉलचा शेष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये खेळ बाकी राहील. फटका हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. एकदा पुन्हा एकदा येईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 45 धावा.
चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करूयात. धावसंख्या फटकावरती 46. शेवटचा आता अंतिम बॉल असेल. लास्ट टू गो या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल जेवढ्या वेगाने टाकला त्याहून दुप्पट वेगाने मैदानाच्या आतमध्ये बाहेर पाठवलाय. आर्यन भोईरचा तडाखा षटकार आलाय आणि प्रथमेश भोईर यांनी सांगितले की या षटकारासाठी आता कॅश प्राईज आपण लावूयात. 1000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल आर्यनसाठी. प्रथमेश भोईर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. पहिल्या डावाचा गेल कंप्लीट झाला. धावा फटकावरती 52 करायचे आहेत NM चॅम्पियन्स टीमला. 53 धावा ही मॅच जिंकण्याकरिता. चला पार्थ बॉलिंगला पण सुरू करायचे. लक्ष या मॅचचं जर पाहिले गेले तर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल
धावा बनवायच्या आहेत या मॅचसाठी. 53 धावा. निशांत म्हात्रे शांत राहून चालणार नाही. आता मोठे फटके त्याला खेळावे लागते. दुसऱ्या बाजूला यश षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण बघतायत पार्थला पहिलाच बॉल वेगवान ते सरार. इथे पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलकडे मोठा फटका खेळायचा. 17 बॉलमध्ये 53 धावा करायच्यात. खूप चांगला बॉल ऑन साईडला अगदी फ्लिकच्या माध्यमातून बॉलला वळवलं गेलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 4 धावांसाठी चौकार. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा या धाफटकावरती लागल्या गेल्यात. या वेळेला फटका तर खूप चांगला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं बदन फलंदाज बाद. पहिला धक्का लागला एनएम चॅम्पियन्सच्या टीमला. फलंदाज निशांत आणि परतावं लागेल डगावचे इशारे. चला नवी फलंदाज शैलू. चला धावत चला प्लीज. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंचांचा इशारा डेड बॉल आलाय. विशालजी नाईक सरना आपण बघतायत. ललितजी भोईर बंड्या सरना आपण बघतायत. तिथे फटका चांगला खेळलाय आणि शैलूच्या या बॉलवरती काय झेल घेतलाय अफलादून. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल घेत असताना आपण बघतात विनीत जाधव बेस्ट फिल्डर आणि खूप चांगला झेल. विकेट डाऊन. चला निखिल थोडीशी घाई करा. धावा फटकावरती लागल्या 4 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. आता निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खन्ना इज बॅक. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत एन एम चॅम्पियन्सच्या टीमला 48 धावा. सारे आर्यन सुरू करा आता बॉलिंग. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 48 धावा.
फुलटॉस बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे भव्य स्वागत केले आर्यन भोईरचं. अर्थातच निखिलच्या बॅटमधून खन्ना इज बॅक षटकार. बारा धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आर्यन भोईर तयार. पुन्हा एकदा फुलटॉस. आता त्याहूनही अगदी उंची गाठल्या बॉलने क्षेत्ररक्षक येतील. कुठली चुकी होणार नाही आहे. विकेट सपत आणखीन एक धक्का लागला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. डायरेक्ट फक्त 2 बक्षीस दिस बस यांची. होय पुढे यांची तिघांची ना 2 बक्षीस बस तेवढंच कर. इथे भावेश मात्रे आलेत आणि त्यांनी पहिल्या बॉलवरती बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचलून या ठिकाणी फोटोशूट केला जातोय. बॅटचे टॉप एज धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव पाहायला मिळेल. येणारे बॉल आता असतील मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉलमध्ये 35 धावा. मॅच जिंकला तर 5,000 रुपये मिळतील मात्र NM चॅम्पियन्स या टीमला. त्यासाठी 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक राहील. उंची जास्त गाठले, लांबी कमी, डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही आहेत. मिड विकेटला एक सेफ फिल्डर पोस्ट आहेत. डाऊन दी बॉल विनीत भुरकून. मैदानाच्या आतमध्ये यश बंटी परतीच्या प्रवासाला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता येणारा बॉल 7 बॉलमध्ये 35 धावांचं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जरूर. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. आता 6 बॉल आणि करायचे आहेत 35 धावा. सहा बॉल करायचे 35 धावा. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक विनीत येथील बॉलपर्यंत 1 धाव या बॉलवरती प्राप्त केले. येणारे 5 बॉल करायचे आहेत 34. मॅच वरती पुरेपूर पकड बनवल्या पतू पॅकर्स जुचंद्र या टीमने. फायनली क्लिअर झाला बॉल आणि बॉल दणदणीत निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावींसाठी चौकार. चल कल्पेश आपण बी रेडी राहा. जशी मॅच संपेल आपण लगेचच प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत.
4 बॉल करायचे आहेत 30. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. डिडन स्पॉट विनीत जाधव डॉट बॉल येत असताना आपला पाहायला मिळतोय. तीन बॉल आणि 3 बॉलमध्ये 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. अगदी विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी एक धाव येईल बॉलवरती. आता 2 बॉलमध्ये यस फलंदाज इथे बाद आहे आणि त्याच कारणास्तव आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. चला नवीन फलंदाज धावत पडत मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. मॅच जिंकण्याच्या वाटेवरती जरूर संघ पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. भावेश स्ट्राईक एंडवरती जातील. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती येतील. आता शेवटचा एक अंतिम बॉल राहिलाय. लोकनेते आमदार चषक 2026 NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन मधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावण्यासाठी परिश्रम तर सुरू आहेत. पंचाचा इशारा व्हाईट बॉल आलाय. 1 बाउन्स फॉर दिस ओव्हर. शेवटचा अंतिम बॉल आणि इथे फटका चांगला आहे. भावेशच्या बॅटमधून षटकार आलाय परंतु मॅच जिंकले टीम पतू पॅकर्स जूचंद्र या टीमने. अभिनंदन प्रथमेशजी भोईर आणि संपूर्ण टीम. खूप चांगला खेळ तुम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ ठरला पतू पॅकर जूचंद्र आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ ठरला अर्थातच NM चॅम्पियन्स. येस कॅमेरामॅन मला वाटतं प्रीत आपण तिथूनच कॅमेरा हँडल करायचा आहे मुख्य व्यासपीठावरती.